बोरामणी नाका येथे दुचाकी व ट्रकच्या अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी, सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल. सोलापूर हैदराबाद रोडवरील जुना बोरामणी नाका येथे दुचाकी व ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की सिद्धाराम सदाशिव साखरे वय वर्ष 55, बसवराज काळे वय वर्ष 50, दोघेही राहणार पाकणी तालुका उत्तर सोलापूर. हे दोघे जण गुरुवारी दुपारी 12:30 वाजल्याच्या सुमारास दुचाकीवरून डबल सीट मार्केट यार्ड ते पाकणी असे जात होते. जुना बोरामणी नाका येथे पाठीमागून येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या अपघातात सिद्धाराम साखरे व बसवराज काळे हे दोघेही जखमी झाल्याने त्यांना दुपारी 1:30 वाजल्याच्या सुमारास पुतण्या किरण साखरे यांनी सोलापुरातील सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. त्या दोघांवर उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद सिव्हिल हॉस्पिटल पोलीस चौकीत झाली आहे. आज या ठिकाणी बोरामणी चौक या ठिकाणी मी माझ्या मुलाला ट्युशनवरून आणायला जात असताना या बोरामणी चौकामध्ये आणि अक्कलकोट पाण्याटाकीपाशी आणि शहरातल्या काही महत्त्वाच्या भागामध्ये जड वाहतुकीचा अजून देखील प्रश्न ऐरणीवरच आहे. मी मागील काही दिवसाखाली आमच्या मड्डी वस्ती भागामध्ये जे जड वाहतूकमध्ये घुसत होती त्या ठिकाणी एका लहान मुलाचा मृत्यू झाला. त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबलचा या ठिकाणी पोलिसांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. तरी देखील हा प्रश्न सुटत नाही आहे. हा प्रश्न आज हे बघताय तुम्ही, जड वाहतूक एका रोडची बंद करून दुसऱ्या रोडला सोडली जाते आहे. तर पूर्णपणे जड वाहतूक संध्याकाळी 10 पर्यंत शहरातून बंद व्हायला पाहिजे, ही आमच्या सर्वांची मागणी आहे. ही जर व्यवस्था नाही झाली, मी अगोदर निवेदन दिलेलं आहे. मी कलेक्टर साहेबांना निवेदन दिलेलं आहे. माझं नाव लक्ष्मण सरवदे आहे आणि जड वाहतुकीच्या प्रश्नावर मी अनेक वेळा आवाज उठवला आहे. मला काही या ठिकाणी बाईट देऊन माझं नाव मोठं करायचं नाही आहे. माझ्याकडे ओशे आहेत. जर पुढील येणाऱ्या काळामध्ये जर ही जड वाहतूक नाही बंद झाली तर मी मोठ्या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्व लोकांना घेऊन या आंदोलन छेडण्याच्या मी मनस्थितीमध्ये आहे. वाहतूक शाखेने देखील ही वाहतूक लवकरात लवकर शहराच्या बाहेरून वळवण्याचा प्रयत्न करावा. नाही जर वळवण्यात आलं तर संध्याकाळी 9 आज देखील पाहतोय आपण ट्रॅफिक बघायची भूमिका घेऊन या ठिकाणून ज्यांना जखमी झाले त्यांना आपणच आता पाठवून दिलं. पत्रकारांना, आपण नागरिकांना. मी एक सामाजिक कार्यकर्ता, मी जरूर आवाज उठवणार आहे. आणि हा प्रश्न खरोखरच शहराचा एक महत्त्वाचा बाब बनलेला असून गेल्या कशासाठी सोडताय दिवसा वाहतूक? शहर मोठं झालं आहे, शहरातली नागरिक संख्या वाढलेली आहे, वाहतूक वाढलेली आहे. मग तुम्ही हे जड वाहतूक बंद व्हायला पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे. येणाऱ्या काळामध्ये दिसेल मी काय करणार आहे. मी आंदोलनाच्या पद्धतीनं मी हे सर्व बंद करून दाखवेन. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.